गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा नमस्कार. काल आपण 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी आणि 6 अक्षरी इंग्रजी शब्दांचे वाचन कसे करतात किंवा 6 अक्षरी शब्दांपर्यंत शब्दरचना कशी असते यावर सविस्तर चर्चा केली होती. आज आपण 7 अक्षरी, 8 अक्षरी, 9 अक्षरी, 10 अक्षरी, 11 अक्षरी आणि 12 अक्षरी शब्द कसे वाचतात, एक पालक म्हणून आपल्या मुलामुलींना किंवा एक शिक्षक म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना कसे शिकवले पाहिजेत या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण 7 अक्षरी शब्द बघूया. 7 लेटर्स. टीचर, स्टुडंट, रीडिंग, रायटिंग, इंग्लिश, पिक्चर, व्हिलेज, मॉर्निंग, किचन, रनिंग, हेल्पिंग, कंट्री, हॉलिडे, एअरपोर्ट, जर्नी. एकूण आपण 15 शब्दांचं वाचन केलं आहे. बघा, जर तुमच्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना असे मोठमोठे शब्द वाचण्यासाठी किंवा त्यांचा उच्चार करण्यासाठी जर अडचण येत असेल, समस्या येत असेल, तर त्यांना शब्दांचं स्प्लिटअप करायला लावा. स्प्लिटअप करायला लावा म्हणजे त्या शब्दाची फोड करायला लावा किंवा तुकडे पद्धतीने वाचायला लावा, म्हणजे तुकड्या तुकड्यांनी. राईट. आता 8 अक्षरी शब्द बघा. एलेफंट, हॉस्पिटल, माउंटेन, बर्थडे, कॉम्प्युटर, लँग्वेज, मेडिसिन, चिल्ड्रेन, बॅकपॅक, फुटबॉल, नोटबुक, सनशाईन, बटरफ्लाय, बिल्डिंग, क्लासरूम. या ठिकाणी देखील 8 अक्षरी आपण 15 शब्द वाचलेले आहेत. आता 9 अक्षरी शब्द बघूया. एज्युकेशन, ॲडव्हेंचर, ब्युटिफुल, इम्पॉर्टंट, न्यूजपेपर, वंडरफुल, चॉकलेट, फर्निचर, वेजिटेबल, क्लासरूम, टेलिफोन, हॅपीनेस, फ्रेंडशिप, बटरफ्लाय, नॉलेज. या ठिकाणी देखील 9 अक्षरी शब्द आपण 15 शब्द वाचलेले आहेत. आता 10 अक्षरी शब्द बघा. बास्केटबॉल, डिक्शनरी, टेक्नॉलॉजी, क्लासरूम्स, स्ट्रॉबेरी, रेस्टॉरंट, सेलिब्रेशन, फ्रेंडशिप्स, watermelon, understand, leadership, experience, playground, earthquake, home worker. या ठिकाणी देखील 10 अक्षरी शब्द आपण 15 शब्द घेतलेले आहेत. आता 11 अक्षरी शब्द बघूया इंग्रजीचे. इन्फॉर्मेशन, एन्व्हायरमेंट,
mathematics, university, playgrounds, friendship, health care, newspaper, technologies, waterfalls, understands, celebrations, leaderships, earthquake, adventures, right? त्याच्यानंतर 12 अक्षरी शब्द बघूया. ॲग्रिकल्चर, डेव्हलपमेंट, इलेक्ट्रिसिटी, फ्रेंडशिपली, celebrations, environments, mathematics, information, understander, watermelons, educationals, adventuresome, playgrounders, leadershiping, टेक्नॉलॉजिंग, राईट. तर आपण जवळजवळ लक्षात घ्या 7 अक्षरी इंग्रजी शब्दापासून 12 अक्षरी किंवा त्यापेक्षा जास्त अक्षर असणारे इंग्रजीतील शब्द आपण वाचू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो, त्या शब्दांचे उच्चार करू शकतो. पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला फोनिक्सचे जे काही 10 टॉपिक्स आहेत, जे ऑलरेडी मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही बघा, ऐका, समजून घ्या. तुम्हाला सोप्या शब्दापासून इंग्रजीतील ॲडव्हान्स शब्दापर्यंत शब्द वाचता येणार. पुन्हा सांगतो, वाचता आलं तर लिहिता येतं, वाचता आणि लिहिता आलं तर बोलता येतं, आणि बोलता येत आलं तर आपल्याला एक्सप्रेस होता येतं, आपल्याला इन्फॉर्मेशन देता येते, आपल्याला प्रेझेंटेशन करता येतं, आपल्याला कम्युनिकेशन करता येतं, राईट. तर आजचा व्हिडिओ निश्चितच सुंदर झाला असेल. कालच्या व्हिडिओला पार्ट 1 म्हणा, आजच्या व्हिडिओला पार्ट 2 म्हणा, आणि असे शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. खाली लिहिलेलं आहे बघा, लर्न 10 वर्ड्स, लर्न 10 वर्ड्स एव्हरी डे, इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी. दररोज 10 शब्द शिका आणि आपली व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. खाली लिहिलेले रीड वाचा, राईट लिहा, स्पीक बोला, आणि ग्रो म्हणजे काय प्रगती करा, राईट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.